नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक AS बचाटे, अर्थशास्त्र विभाग गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर, BCom भाग 1च्या वर्गामध्ये सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत। BCom भाग 1 या वर्गासाठी मी सूक्ष्म अर्थशास्त्र मायक्रो इकॉनॉमिक्स हा विषय शिकवणार आहे। सर्वप्रथम सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय या विषयाची ओळख आपण करून घेऊया। सूक्ष्म अर्थशास्त्र हा विषय अभ्यासण्यापूर्वी अर्थशास्त्र म्हणजे काय, कारण अर्थशास्त्राची ओळख असणे आवश्यक आहे, कारण सूक्ष्म अर्थशास्त्र हा अर्थशास्त्राचाच एक भाग आहे। त्यामुळे अर्थशास्त्र अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे। त्याला सामाजिक शास्त्र म्हटले गेलेलं आहे। इतर शास्त्राप्रमाणे या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा अभ्यासपूर्ण निर्णय घेतले जातात, सिद्धांतांचा अभ्यास केला जातो, म्हणून अर्थशास्त्र हे शास्त्र आहे। अर्थशास्त्र हे शास्त्र आहे। अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना अर्थशास्त्राच्या व्याख्या अभ्यासणे गरजेचं आहे। ॲडम स्मिथ, ज्याला आपण अर्थशास्त्राचे जनक म्हणतो, त्यांनी व्याख्या काय केलेली होती, तर राष्ट्रीय संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय। ज्यांना आपण अर्थशास्त्राचे जनक म्हणतो, जे ॲडम स्मिथ आहेत, त्यांनी व्याख्या काय केलेली आहे, तर राष्ट्रीय संपत्तीचा अभ्यास म्हणजे राष्ट्राच्या संपूर्ण संपत्तीचा जो अभ्यास आहे तो अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट केलेला आहे। म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित अभ्यास जो आहे तो अभ्यास ॲडम स्मिथच्या व्याख्यामध्ये त्यांनी मांडलेला आहे। म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचा, राष्ट्राच्या संपत्तीचा म्हणजे राष्ट्राला विविध मार्गाने जे उत्पन्न मिळणार असते, संपत्ती जी मिळणार असते, त्या संपत्तीचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो किंवा त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय। यानंतर रॉबिन्स यांनी व्याख्या काय केलेली आहे, तर रॉबिन्स हे जे अर्थशास्त्रज्ञ होते त्यांनी व्याख्या काय केली, तर मानवाच्या अमर्यादित गरजा, मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याचा जो मानवी प्रयत्न असतो, त्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय। म्हणजे रॉबिन्स काय म्हणतात, तर मानवाच्या गरजा ह्या अमर्यादित असतात, परंतु या गरजा पूर्ण करण्याची साधने मात्र मर्यादित आहेत, कारण राष्ट्रीय संपत्तीच मर्यादित आहे। ही साधने दुर्मिळ आहेत आणि या दुर्मिळ साधनांच्या सहाय्याने मानव आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नांचा अभ्यास किंवा त्या प्रयत्नातून निर्माण झालेले प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचा अभ्यास हा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट असतो। कारण मानवाच्या गरजा ह्या कधीच पूर्ण होणार नसतात, त्या अमर्यादित असतात। एक गरज पूर्ण झाली की दुसरी गरज निर्माण होत होते, दुसरी गरज पूर्ण झाली की तिसरी गरज निर्माण होणार असते। अशावेळी ह्या ज्या गरजा आहेत त्या अमर्यादित राहतात, परंतु ही साधने, आता समजा वेळ किंवा पैसा घ्या, ही साधने मर्यादित आहेत, ही दुर्मिळ आहेत। मग या साधनांच्या सहाय्याने मानवाच्या गरजा कशा पद्धतीने भागवल्या जातील, त्यातून जे निर्माण होणारे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा अभ्यास हा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो। म्हणून मानवाच्या अमर्यादित गरजा, मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने आणि यांचा मेळ घालण्याचा जो मानवी प्रयत्न आहे, त्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये केला जातो। ॲडम स्मिथ काय म्हणतात, तर राष्ट्राच्या संपूर्ण संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय। आणि दुसरीकडे रॉबिन्स काय म्हणतात, तर मानवी जे प्रयत्न आहेत, अमर्यादित गरजा, मर्यादित साधने यांचा जो मेळ घालण्याचा जो मानवी प्रयत्न आहे, त्या प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय। एकंदरीत अर्थशास्त्राचा जर अभ्यास विचारात घेतला तर तो मानवी वर्तणुकीशी निगडीत असतो, त्याच्या आर्थिक घटनांशी निगडीत असतो, त्याच्या उपभोगाशी निगडीत असतो, राष्ट्राच्या संपत्तीशी निगडीत असतो। म्हणून अर्थशास्त्र हे राष्ट्रीय संपत्तीचा, मानवी वर्तणुकीचा, समाजाचा, उत्पन्नाचा, उद्योग संस्थांचा, उत्पादनाचा, या सर्व घटकांचा अभ्यास करणारे हे एक शास्त्र आहे। म्हणून त्याला आर्थिक घटकांशी निगडीत असणारे शास्त्र म्हणूनच त्याला अर्थशास्त्र असे म्हटलेलं आहे। आता या अर्थशास्त्राच्या प्रामुख्याने दोन शाखा आहेत। अर्थशास्त्राच्या प्रामुख्याने दोन शाखा आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स। आपल्याला BCom फर्स्ट इयरसाठी मायक्रो इकॉनॉमिक्स हा भाग आहे। आता थोडक्यामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, या दोन्हीमध्ये काय फरक आहे तो फरक जाणून घेऊया। आता सूक्ष्म म्हणजे मायक्रो हा जो ग्रीक वर्ड आहे सूक्ष्म, आता या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये
अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटकांचा अभ्यास. दोन अर्थशास्त्रामध्ये फरक काय आहे बघा. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय, आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील मोठ्यातील मोठ्या घटकांचा किंवा एकत्रित संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटक कोणते, तर एखादी व्यक्ती आहे, एखादी व्यक्ती जर विचारात घेतली, त्या व्यक्तीच्या कोणत्या घटकांचा अभ्यास असेल, त्या व्यक्तीचे उत्पन्न काय आहे, त्या व्यक्तीचा उपभोग किती आहे, बचत किती आहे, गुंतवणूक किती आहे, त्याची मागणी किती आहे, या घटकांचा अभ्यास. एखादी उद्योगसंस्था विचारात घेतली तर त्या उद्योगसंस्थेने निर्माण केलेले उत्पादन किती आहे, कोणतीही वस्तू उत्पादित केलेली आहे, त्याची किंमत काय आहे, म्हणजे एका वस्तूशी निगडीत, एका उद्योगसंस्थेशी निगडीत, एका कुटुंबाशी निगडीत, एका व्यक्तीशी निगडीत जो असणारा अभ्यास आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये त्याच्या विरुद्ध संपूर्ण अर्थव्यवस्था. आता उत्पन्न विचारात घेतले तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका व्यक्तीचे उत्पन्न विचारात घेतलेले आहे, परंतु तेच उत्पन्न ज्यावेळी स्थूल अर्थशास्त्रामध्ये विचारात घेतले जाईल त्यावेळी त्या ठिकाणी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केला जाईल. राष्ट्रीय बचत, राष्ट्रीय गुंतवणूक, एकूण उत्पादन म्हणजेच काय, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूणातील एकूण घटकांचा अभ्यास केला जातो, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहानातील लहान घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणजे यातून लक्षात येईल की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे जे आपल्याला अभ्यासाचं यावर्षी ज्या अर्थशास्त्राचा आपण अभ्यास करणार आहोत त्या अर्थशास्त्रामध्ये काय असणार आहे, तर एखादी उद्योगसंस्था असेल, एखादे कुटुंब असेल, त्याच्याशी निगडीत असणारे मागणी आहे, पुरवठा आहे, उपभोग आहे, या घटकांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासायचा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मागणीची संकल्पना आहे, समवर्ती वक्राचे विश्लेषण आहे, उत्पन्न, पर्यायता, किंमत परिणाम यांचा अभ्यास करायचा आहे, मागणीचे पूर्वानुमानाचा अभ्यास करायचा आहे. मागणीचे पूर्वानुमान म्हणजेच काय, मागणीचा अंदाज कशा पद्धतीने वर्तवला जातो त्याचा अभ्यास आहे, त्याच्या काही पद्धती आहेत त्या पद्धतींचा अभ्यास आहे, काही त्याच्याशी उत्पादनाशी निगडीत असणारे सिद्धांत आहेत, बचती आहेत, त्याचबरोबर उत्पादन खर्चाचे सिद्धांत आहेत. अशा सर्व घटकांचा अभ्यास हा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करायचा आहे. हा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत.